मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना नाही माहिती आहे की व्लॉग्स का नाही येत होते आणि त्याच गोष्टींबद्दल आज डिस्कस करणार आहे मी. सो एवढं काय मेजर कारण नव्हतं. हेल्थ माझी खराब होती. म्हणजे 2 आठवडे ह्याच्यातच गेले. पहिल्या वीकमध्ये थोडा विकनेस वाटत होतं. घरीच होतो इलाज वगैरे करत. सो जास्ती वाटलं. डॉक्टर वगैरेकडे गेलो. डॉक्टरने औषधं दिले. त्याच्यातून 1-2 दिवस बरं वाटलं. पण परत तेच विकनेस वगैरे चालू झाला. सो मग नंतरला ब्लड टेस्ट वगैरे केलं. सो त्याच्यात रिपोर्ट आला की डेंग्यू पॉझिटिव्ह आहे करून. मग त्याच रात्री ॲडमिट वगैरे झालो मी. ॲडमिट जास्ती पण नव्हतो. देवाच्या आशीर्वादाने 2 दिवसच मी ॲडमिट होतो. त्याच्यानंतर आलो. जेवण वगैरे जात नव्हतं, भूक लागत नव्हती आणि पाणी वगैरे म्हणजे कडवट वाटत होतं. पाणी पण मी कमी पित होतो. सो अशी काही प्रॉब्लेम्स होते 2 आठवड्यांपासून. त्या कारणामुळे व्लॉग्स आले नाही. तसं बघायला गेलं तर प्लॅन पण माझा बनला होता की संडेला जायचं होतं कॅमेरासाठी. जसं मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये बोललो होतो की आपला एक विषय कॅमेराचा तो आपल्याला करायचा आहे. तर तो पण राहून गेला कारण की याच सगळ्या गोष्टी, जिम वगैरे बंद, सगळं म्हणजे घरातच होतो. मी रेस्ट करत होतो. वरतून ॲडमिट झालो. बऱ्याच लोकांना माहिती पण नव्हतं आणि मला ते आवडत पण नाही की सर्वांना सांगावं, त्यांना त्रास, पण ते येणार भेटायला. मग त्या गोष्टी मला आवडत नाही म्हणून मी कोणाला जास्ती सांगितलं पण नाही. इवन माझ्या मित्रांनासुद्धा सांगितलं नाही. त्यांना समजलं तरी, कारण की असं होतं मी हॉस्पिटलमध्ये म्हणजे माझ्या रूममध्ये टी व्ही होता तर मी टेस्ट मॅच बघत होतो. सो टेस्ट मॅच बघताना मी असंच जस्ट स्नॅप टाकला. त्याच्यात म्हणजे खाली ना स्नॅपच्या त्यांना असा हॉस्पिटलचा बेड दिसला. सो मग त्यांनी मला फोन वगैरे केला की तू कुठे नक्की ते सांग. मी त्यांना सांगितलं तर मी बोलो घरी आहे, टी व्ही बघतोय वगैरे, काय नाही, जरा बरं नाही वाटत आहे. तर त्यांना डाऊट आला की ॲडमिटच आहे. सो त्यांनी एरियातले अख्खे हॉस्पिटल वगैरे शोधले. त्याच्यानंतर त्यांना एका हॉस्पिटल खाली माझी गाडी दिसली, कारण की घरचे वगैरे यायचे ऑफकोर्स. तर त्यांना गाडी दिसली, त्यांना समजलं हा इकडे. ते आले वरती शोधून, मला सापडलो मी त्यांना. दुसऱ्या दिवशी पण ते आले, म्हणजे माझ्यासोबत थोडा टाईम स्पेंड वगैरे केला त्यांनी. मला पण बरं वाटलं आणि टाईम स्पेंड फटाफट, म्हणजे बघा ना, टाईम फटाफट जातो आपली लोकं असल्यावर, गप्पा गोष्टी वगैरे. असा काय होता माझा 2 आठवड्यांचा, काय बोलू तुम्हाला, कठीण तर नव्हता, ठीक होता, चांगला होता. एवढा काय मेजर विषय पण नव्हता की सगळ्यांना सांगावं. आणि म्हणजे एवढा क्रिटिकल कंडिशन, म्हणजे ऑफकोर्स सॉरी तसं कोणाला व्हावं पण नाही. तुम्ही पण तुमची काळजी घ्या प्रत्येक गोष्टींमध्ये. सो हेच मला सांगायचं होतं. आणि हां, मी बाहेर आलो आहे थोडा असं नेचरमध्ये, कारण की घरात व्लॉग बनवून तुम्हाला पण बोर वाटेल बघायला, म्हणून मी थोडासा बाहेर आलेलो. थोडा काम पण होतं, एक काम पण केलं आणि इकडे आलो आहे. आणि असा काय होता, अजून एक गोष्ट बोलायला गेलो तर, अगर इन फ्युचरमध्ये अगर म्हणजे असं व्लॉगिंगमध्ये माझा अगर ब्रेक वगैरे आला तर त्याचं असं कारण नाही की माझी हेल्थ कंडिशनच असेल. तुम्ही आता जसं माझं कॉलेज वगैरे चालू आहे, ते एक्झाम्स वगैरे येतील. सो त्या पिरियडमध्ये पण मी म्हणजे व्लॉग थोडं आपले लेट्स येतील. ऑफकोर्स त्याच्याकडे स्टडीजकडे थोडा फोकस करायला लागेल. सो असे काही कारणं येतील. तसं तुम्हाला मी अपडेट्स देत राहील. तुम्ही इन्स्टावर जे आहेत त्यांना समजेलच. एवढंच होतं. थँक्यू फॉर युअर सपोर्ट आणि ब्लेसिंगसाठी. असंच प्रेम द्या आणि असेच व्लॉग्स देतील अजून अमेझिंग. आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत, जसं की कॅमेराचं तर करायचं आहे. आता मी झालं रिकवर, पहिल्यासारखाच आहे टाकाटक. आणि एक गोष्ट अशी, म्हणजे मी एक असं म्हणजे बोलतात ना, ह्या म्हणजे जो माझा ब्रेक होता आता मध्ये, तर मी असं एक डिसाईड केलं आहे. जसं तुम्ही आमचे ट्रॅव्हल्स व्हिडिओ बघितले असेल, जसं मी मित्रांसोबत गेलो, फॅमिलीसोबत गेलो. मोस्टली जे मित्रांसोबत जे ट्रिप आहे, म्हणजे मी असं ठरवलं आहे. आता ते होपफुली कधी सक्सेसफुल होईल आणि कसं होईल ते तुम्हाला समजेलच पुढच्या काही व्लॉग्समध्ये, किंवा कसं होईल तसं. पण मी असं एक ठरवलं आहे की अगर नेक्स्ट टाईम म्हणजे आता आम्ही जे ट्रिप्स वगैरे करतो, तुम्हीसुद्धा ती ट्रिप्स म्हणजे आमच्यासोबत जॉईन करू शकतात. म्हणजे असं एक लिमिटेड आम्ही हे करू की 2-3 लोकं. आणि पुढे अगर त्या सक्सेसफुल गोष्टी झाल्या तर ऑफकोर्स पुढे जाऊन आपण अजून मोठा ग्रुप करत ट्रॅव्हल वगैरे करू शकतो. सो असं काय मी डिसाईड केलेलं आहे. ते बघू कसं एक्झिक्यूट होईल आणि कधी होईल, काय कसं होईल. आणि मित्रांसोबत पण ही चर्चा करू की असं पण आहे, मजा येईल. बरेच माझे मित्र पण जे आहेत ते पण बोलतात की आम्हाला पण सांगत जा, आम्ही पण तुझ्यासोबत हे जाऊ. तर मग त्या गोष्टी मी ह्याच्यात अपडेट देत राहील तुम्हाला. अगर असं कधी फ्युचरमध्ये ठरला आमचं, तर मी तुम्हाला सांगेल की कुठे ट्रिप आहे, किती बजेट आहे, काय कसं काय. या मजा करूया आपण. एवढंच होतं, याच गोष्टी सगळ्या सांगायच्या होत्या तुम्हाला. सो
यापुढे व्लॉग्स येतील, होप करतो मी येतील, चांगले येतील आणि मजा येईल तुम्हाला पण. आणि थँक्यू फॉर युअर सपोर्ट, लव आणि काळजी घ्या तुमची पण, तुम्ही काळजी घ्या, घरच्यांची घ्या. बस थँक्यू, बाय.